श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। सांगली बायपास रस्त्याला असलेल्या कृष्णा नदीच्या पुलावरून जत पंचायत समितीमधील बांधकाम विभागांमध्ये कार्यरत असणारे शाखा अभियंता अवधूत अशोक वडार, वय 27 वर्ष, राहणार ईश्वरपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, या अभियंत्याने नदीत उडी मारून आपले जीवन संपवले आहे। जत पंचायत समितीमध्ये बांधकाम विभागात कार्यरत असणाऱ्या या तरुण अभियंत्याने आपले जीवन का संपवले अशी चर्चा जत शहरात आता सुरू आहे। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णा नदी पात्रात नवीन पुलाखाली आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह मिळून आलेला होता। या घटनेची माहिती सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला। मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सांगली येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवलेला आहे। या मोहिमेत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, सदाशिव पेडेकर, महेश गव्हाणे, अनिल बसरगट्टी, सदाशिव भोसले, सौरभ पुके यांनी सहभाग घेतला। जत पंचायत समितीमध्ये बांधकाम विभागात अवधूत वडार हा अभियंता म्हणून कार्यरत होता। या तरुणाने कशासाठी व कोणत्या कारणासाठी आपले आयुष्य संपवले याची चर्चा आता सुरू असून कार्यालयीन कामकाजात अवधूत याच्यावर कोणता दबाव होता का? अवधूत वडार यांच्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप होता का? नेमके कोणत्या त्रासाने त्याने आपले आयुष्य संपवले? या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य नागरिकांना मिळतील का असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।